ताठ बसा. तुम्ही जर अभंग कान देऊन ऐकला असेल आणि अंतःकरणात नेला असेल ना, तर प्रस्तुत अभंगात 3 ठिकाणी भाग्याचा उल्लेख आला हे तुमच्या लक्षात येईल. साक्षात भगवंताला स्वतःचा ऋणी करून घेण्याचं भाग्य तुकोबारायांना अभंगाच्या 2ऱ्या चरणात प्राप्त झालं. तिथपासून भक्ती भाग्याची परिसीमा निर्माण करण्याकरता त्यांनी अभंगाचं 5वं चरण वापरलं, ते 2रं भाग्य. आणि तिथपासून शेवटी सर्वसामान्य लोकांनी तुकोबारायांना बघितल्यानंतर तुकोबारायांना बघून त्यांच्यात पांडुरंग परमात्म्याला शोधण्याचं भाग्य आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्राप्त झालं. ते भाग्य तुकोबारायांनी शेवटच्या चरणात वर्णन केलं. पटतंय का बघा, समजतंय का बघा. 2ऱ्या चरणातल्या भाग्यापासून 5व्या चरणातल्या भाग्यापर्यंत आणि शेवटच्या चरणातल्या भाग्यापर्यंत तिन्ही भाग्यांना जोडणारी आपल्यासारख्या लोकांसाठीची एक आदर्श भाग्यरेषा, आणि त्यातही पांडुरंगाला ना आपल्याला जोडणारी सगळ्यात महत्वाची भाग्यरेषा म्हणजे तुकोबारायांवर हे विसरून चालणार नाही. ही भाग्यरेषा